नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोज हा सेन्सर ऑर्गन पाहणार आहे। तर आपल्या मागील पेपरमध्ये काय आपल्याला की आयबॉलवरती पाहिलं आपल्या आयबॉलवरती LQ पाहायला मिळाला होता प्रिवियस एक्झाममध्ये, आणि काय पडलं नोज टंगवरती आला होता। तर नोज पण खूप मस्त आहे, आपल्याला 5 चे 5 सेन्सर ऑर्गन करून जायचे। आपल्याला एक सेन्सर ऑर्गन LQला म्हणजे फिक्स असणार आहेत। तर त्यापैकी आपल्याला आता आपण आज नोज पाहणार आहे। तर नोजमध्ये काय दिलं आहे, आयुर्वेदिक पोव्या अधवर ह्याला नासा मानतात आपल्यामध्ये। त्यानंतर ह्याला काय सांगितलं याचं पूर्ण आपण आता काय पर्याय, आता याचे पर्याय बघूया। पर्याय नाक दिलं आहे, नासिका दिलं आहे, घ्राणेन इंद्रिय दिलं आहे, गंध इंद्रिय, तसं घ्राणम म्हटलं आहे म्हणजे नासा म्हटलं आहे। तसं आणखी काय दिलं आहे जे परिचय, आता परिचय काय दिलं आहे, काय परिचयामध्ये काय याचं की नासा ही शिरसो द्वारम म्हणजे नासा आहे जे शिरचं आपलं द्वार सांगितले। तर नंतर घ्राण गंध असते पार्थिव म्हणजे घ्राणच्या ठिकाणी काय सांगितलं पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूताचं आधिक्य असं सांगितलेलं आहे। त्यानंतर काय सांगितलं प्रमाण, आता प्रमाण किती 4 अंगुल म्हणजे 4 अंगुल, जे अंगुल असतं ते 4 अंगुल प्रमाणात सांगितले। आता फीचरमध्ये काय दिलं महत्त्वाचं 2 आहेत की नोज आहे। आता नोजचे मेनली 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतं, कोणकोणते की नोजचे 2, एक तर एक्सटर्नल नोज आणि दुसरं इंटरनल नोज। त्यांना एक्सटर्नल नोज आता एक बघूया आपल्याला काय पाहिजे। आता एक्सटर्नल नोज, आता एक्सटर्नल नोजमध्ये काय पाहिजे आपल्याला की जे एक्सटर्नल नोज आहे त्यामध्ये काय झालं, कसं फॉर्म झालं आहे, काय झालं स्केलेटर फ्रेमवर्क फॉर्म पार्शियली बाय बोन अँड कार्टिलेज। जे पार्शियली काय झालं, पार्शियली बोननी आणि कार्टिलेजनी फॉर्म झालं आहे। तसं 2 बोन कोणते असतात, त्यामध्ये 2 बोनने फॉर्म होतो, कोणते एक नसल बोन, त्यानंतर फ्रंटल प्रोसेस ऑफ मॅक्झिला यापासून ते फॉर्म होतो। त्यानंतर पुढे जर पाहिलं गेलं आता ह्यात 4 कार्टिलेजेस येतं, कोणते 4 कार्टिलेज ते सुपेरियर नेसल कार्टिलेज, इन्फिरियर नेसल कार्टिलेज, सेप्टर कार्टिलेज आणि स्मॉल कार्टिलेज, त्याला स्मायनर कार्टिलेज आपण म्हटलं। त्यानंतर पुढे जर पाहिलं गेलं यामध्ये पार्ट कोणकोणते येतात, रूट येतं, डोर्सम नॅसी येतं, त्यानंतर लॅटरल सरफेस येतो, टीप येतं, बेस येतो, नॉस्ट्रल येतं आणि ॲलोनॅसल येते, एवढे पार्ट येतात एक्सटर्नल नोजमध्ये। आता इंटरनल नोजमध्ये पाहायला गेलं तर इंटरनल नोजमध्ये काय, आता हे इंटरनल नोज आहे त्यामध्ये काय पाहायला मिळतं, एक्सटेंड फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल टू द पोस्टिरियर नसल ॲपरेचर यापर्यंत आपल्याला हे पाहायला मिळतं। त्यानंतर आता नसल कॅव्हिटी, आता नसल कॅव्हिटी जे आपलं नेसल कॅव्हिटी, आता हे आपलं नाक असतं असे, तर ह्या नाकमध्ये आपली इथं नाकपुडी वगैरे असते। तर हे कसं असतं, आता इथं 2 पार्टमध्ये पाडलं जातं, एक हा पार्ट पडतो ना, हा पार्ट पडतो, म्हणजे हा पार्टला समजा राईट म्हटलं आणि हा पार्टला लेफ्ट म्हटलं, पण कशामुळे पार्ट झालं हे जे हे याला नसल सेप्टम म्हटलं। तेच म्हटलं जे नसल कॅव्हिटी ते 2 पार्टमध्ये की राईट अँड लेफ्ट काय होतं हाल्समध्ये, आणि ते काय बाय नसल सेप्टममुळं हे होतं। त्यानंतर पुढं जर पाहायला गेलं तर पुढं काय पाहिलं की इच हाफ बाय फॉर्म, इच हाफ प्रत्येक आपण हे पाहिलं होतं ना की असा फॉर्म झाला आहे, म्हणजे आपलं जे नाक आहे हे अशा प्रकारे फॉर्म झालं आहे। तर जे आपलं एक नाकपुडी ही समजी, तर ती कशी फॉर्म झाली, यामध्ये काय सांगितलं एक रूफ असतो म्हणजे छत असतो, फ्लोअर असतो, बेस असतो समजा, त्यानंतर नसल सेप्टम असतं, जे नसल होतं नसल सेप्टम वगैरे, त्यानंतर लॅटरल वॉर वगैरे ह्याला पाहायला मिळते आपल्याला। त्यानंतर नसल सेप्टममध्ये काय पाहायला मिळतं आपलं, एक बोनी पार्ट असतो, त्यानंतर कार्टिलेजियस पार्ट आणि क्युटिक्युलर पार्ट आपल्याला पॉटपासून आपल्याला फॉर्म होतं आपलं इच जो काय इच आपला जो हे की सेप्टम आहे इच हाफ म्हणलं याला आपण हाल्स म्हटलं तो फॉर्म होतो। त्यानंतर आता पुढं जर पाहायला गेलं पुढं काय म्हटलं, आता इंटरनल नोज पाहायचं, नाकाच्या आतमध्ये पाहायचं आपल्याला काय, आता रूफ नाक इंटरनल नोज कसं फॉर्म झालं आहे, रूफपासून फॉर्म झालं आहे। आता रूफमध्ये कसं सांगितलं, लॉंग सांगितलं 7 मीटर लॉंग आहे, वाईड 2 mm लॉंग आहे, त्यानं स्लोप काय सांगितलं, स्लोप डाऊनवर्ड बोथ इन फ्रंट अँड बिहाइंड, काय म्हटलं स्लोप डाऊनवर्ड बोथ इन फ्रंट अँड बिहाइंड असं म्हटलंय। तसंच काय म्हटलं, मिडल हॉरिझॉन्टल पार्ट जो मधला फॉर्म कशाने फॉर्म झाला आहे, क्रॅबी फॉर्म प्लेट, आणि त्याचे क्रॅबी फॉर्म प्लेट ऑफ इथिमॉइड बोन यापासून फॉर्म झाला आहे। तसंच काय सांगितलं, अँटेरियर जे स्लोप आहे, काय म्हटलं जे अँटेरियर स्लोप आहे तो काय म्हणलं अँटेरियर स्लोप नसल पार्ट ऑफ द फ्रंटल बोन अँड नसल कॅटिलेज यापासून फॉर्म झाला आहे। तसंच जो पोस्टेरियर स्लोप आहे ते कसं फॉर्म झालं आहे, इन्फिरियर सरफेस ऑफ बॉडी ऑफ स्पिनॉइड बोनपासून फॉर्म झालं आहे। तसं जरा फ्लोअर पाहायला गेलं, आता फ्लोअर म्हणजे बेसमेंट आपल्या नसल सेप्टम म्हणजे इंटरनल नोजचं काय लॉंग 5 सेंटीमीटर लॉंग आहे, वाईड 1.5 सेंटीमीटर वाईड आहे। तसंच काय म्हणलं फॉर्म बाय द पॅलेटाईन प्रोसेस ऑफ मॅक्झिला, जे पॅलेटाईन प्रोसेस ऑफ मॅक्झिला आहे, आणि दुसरं काय म्हटलं हॉरिझॉन्टल प्लेट ऑफ पॅलेटाईन बोन यापासून ते फॉर्म होतं। तसंच काय म्हटलं कॉनकेव्ह टू साईड जे कॉनकेव्ह आहे साईड टू साईड कॉनकेव्ह असं म्हटलं। तसंच काय म्हटलं स्लाइटली हायर अँटेरियरला असतं दॅन पोस्टेरियरला, अँटेरियरला हायर असतं दॅन पोस्टेरियर असं म्हटलं। त्यानंतर पुढं जर पाहायला गेलं तर नसल सेप्टम आहे। आता नसल सेप्टममध्ये काय पाहायचं आपलं की नसल सेप्टम आहे, तर जी आपली ही नसल सेप्टम होती
कोणती ही मधली साईडला हे दोन हॉल्समधली जी होती नसल सेप्टम ते पाहतो आपण आता. नसल सेप्टम मीडियनला असते आणि ऑसिओ कार्टिलेजियस पार्टिशन बिटवीन द टू हॉल्स, जे दोन हॉल्समधले पार्टिशन होते. कोणतं हे मधलं जे पार्टिशन होतं हे मधलं पार्टिशन दोन हॉल्समधलं नाकाच्या त्याला नसल सेप्टम म्हटलं आहे. आता त्यामध्ये काय ऑन इच साईड काय म्हटलं आहे, कवर्ड बाय द म्युकस मेम्ब्रेन, त्याच्या प्रत्येक साईडला ऑन इच साईडला असं कवर्ड बाय म्युकस मेम्ब्रेन असतं. त्यानंतर काय म्हटलं आहे की फॉर्म बाय मेडियल वॉल ऑफ बोथ नसल कॅव्हिटी, म्हणजे दोन्ही जे नसल कॅव्हिटी काय नसल जे सेप्टम आपण म्हटलं आहे वॉल्स म्हटलं आहे हॉल्स म्हटलं आहे त्यामध्ये काय करतं मीडियन वॉलचं काम करतं हे ते मिडियल वॉलचं. त्यानंतर पुढं जर पाहायला गेलं तर बॉडी पार्ट. आता बॉडी पार्ट पाहिजे आपल्याला. बॉडी पार्टमध्ये काय जे आपण इंटरनल नोजचे बॉडी पार्ट वगैरे पाहतो नाही सॉरी इंटरनल नोज नाही, हे आपण जे नसल सेप्टम पाहतो आहे त्याचे बॉडी पार्ट पाहतो आहे. आता त्यामध्ये काय पाहतो आपण काही पहिले बोनी पार्टमध्ये येतो ओमर परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमड. त्यानंतर कार्टिलेजियस प्लेट पाहतोय ते बाय सेप्टल कार्टिलेजियस, तसं सेप्टल प्रोसेस ऑफ इन्फेरियर कार्टिलेजियसपासून आहे. त्यानंतर पुढं जर पाहायला गेलं तर क्युटिक्युलर पार्ट आहे. तर क्युटिक्युलर पार्टमध्ये काय लोअर एंडला आहे, तसं काय सांगितलं बाय द फायब्रोफॅटी टिश्यू कवर्ड बाय स्किन. तसंच काय म्हटलं कॉल्युमला म्हणजे लोअर मार्जिन ऑफ सेप्टम असं म्हटलं. त्यानंतर आता पुढं जर गेलं तर लॅटरल वॉल. आता जे लॅटरल वॉल चौथा पार्ट पाहतो आपण इंटरनल वॉलचा लॅटरल वॉल. आता लॅटरल वॉल कसं सांगितली की सेपरेट हे काय करते सेपरेट कशी करते अबो कशाला फ्रॉम द ऑर्बिटला वरून अबोला तसंच बिलोला काय करतं सेपरेट मॅक्झिलरी सायनसपासून सेपरेट कसं. तसंच काय म्हटलं इन फ्रंटला. आता इन फ्रंट म्हणजे पुढंमध्ये कसं सेप्टम वेगळी करते इन फ्रंट मॅक्झिलरी लॅक्रायमल ग्रूव तसंच नॅसोलॅक्रायमल कॅनल याला ती सेपरेट करते. तसंच जर पाहायला गेलं तर कन्सिस्ट ऑफ थिन नसल कॉनका. त्यामध्ये काय सांगितलं आहे सुपर नसल कॉनका, तर मिडल नसल कॉनका, तर इन्फर नसल कॉनका. त्यानंतर पाहिलं त्या पुढं गेलं तर मिटस आपण ह्याला पाहिलं मध्ये मिटसेस. त्यानंतर काय म्हटलं यामध्ये इन्फिरियर मिटेसिस, त्यानंतर मिडल मिटेसिस आणि सुपिरियर मिटेसिस. त्यानंतर पुढं जर पाहायला गेलं तर 3 पार्ट येतात. कोणते 3 पार्ट येतं की वेस्टिब्युल येतं. त्यानंतर पाहायला गेलं तर ॲट्रियम ऑफ मिडल मिटस. त्यानंतर काय मायटेस. त्यानंतर पोस्टिरियर पार्टमध्ये गेलं तर कॉनक्या. त्यानंतर मायटेसिस. हे असे पार्ट येतात त्या पोस्टिरियर पार्टमध्ये. म्हणजे कोणकोणते वेस्टिब्युल ॲट्रियम पार्ट ऑफ मिडल मायटेस आणि पोस्टिरियर पार्ट ऑफ द कॉनकिया. म्हणजे पोस्टिरियर पार्ट त्यामध्ये 2 येतात की कॉनकिया आणि मेटस. त्यानंतर पुढे गेलं फॉर्म काय होतं डबल फॉर्मेशन. आता फॉर्मेशन कसं हे 3 फॉर्मेशन झालं. एक तर बोनी पार्ट, कार्टिलेजियस पार्ट आणि क्युटिक्युलर पार्ट. आता 3 कोणकोणत्या बोनी पार्टमध्ये येतं नसल नॅसल अँड लॅक्रायमल बोन एक्सेट्रा. म्हणजे काय येतं नॅसल येतं लॅक्रायमल एक्सेट्रा येतं. तसं कार्टिलेजियस पार्टमध्ये गेलं तर अप्पर अँड लोअर नसल कार्टिलेजियस. तसंच जर क्युटिक्युलर पार्टमध्ये गेलं तर काय येतं पाहायला स्किन येतं आणि फायब्रोफॅटी टिश्यू पाहायला मिळतं आपल्याला. आता पाहायचं आपल्याला ब्लड सप्लाय. आता ब्लड सप्लायमध्ये आपण काय पाहतो कशा प्रकारे ब्लड सप्लाय होतं. त्यामध्ये पुढे जर पाहायला गेलं आपण तर त्यामध्ये कसं आहे मीडियल वॉल. आता मीडियल वॉलला कसं जातो सुपेरियर पार्ट अँटेरियर सुपेरियर पार्टलाच काय होतं की बाय द अँटेरियर इथोमॉइड आर्टरी. तसं पोस्टिरियर इन्फिरियर पार्टमध्ये बाय स्पिनो पॅलेटाइन आर्टरी. तसं अँटेरियर इन्फिरियर पार्टमध्ये बाय द सुपेरियर लॅबियल ब्रांच ऑफ फेशियल. तसं जर पाहिलं अँटेरियर सुपेरियर आणखी पार्टला बाय सुपेरियर इथोमॉइड आर्टरी. अशा प्रकारे आपल्याला 4 मीडियल वॉलला की ब्लड सप्लाय आपण पाहिला. त्यानंतर पाहायला गेलं पुढं तर लॅटरल वॉर्डला. आता लॅटरल वॉर्डलामध्ये काय पाहिजे आपल्याला की अँटेरियर इथमॉइड आर्टरी, तसंच फेशियल अँड ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी, तसं स्पिनो पॅलेटाइन आर्टरी, तसं ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी असं लॅटरल वॉलला. तसं आता पुढे जर पाहिलं गेलं तर व्हेनस ड्रेनेज. आता व्हेनस ड्रेनेजमध्ये पाहायचं की व्हेनस ड्रेनेज कशा प्रकारे आपलं होतं. तसं नंतर काय सांगितलं फेशियल वेन येते. त्यानंतर फॅरेंजिनल प्लेक्सिस वेन. त्यानंतर काय म्हणून टिरोगियड प्लेक्सिस वेन. त्यानंतर काय म्हटलं आहे पुढं नर्व सप्लाय. नर्व सप्लायमध्ये काय ट्रायजेमिनल नर्व आहे, त्यानंतर अँट्रो इथोमॉइड नर्व आहे, त्यानंतर ऑइल फॅक्टरी नर्व आहे आणि इन्फ्रा ऑर्बिटल नर्व ब्रांच ऑफ मॅक्झिली. ह्यामधले तुम्हाला 2-3 जर नाव ध्यानात राहिले तर खूप बस आहे मस्त आहे. आता क्लिनिकल ॲनाटॉमी मस्त आहे तुम्हाला करून ठेवायची. तुम्हाला कुठं ना कुठं क्लिनिकल ॲनाटॉमी 2 मार्क्ससाठी तरी असते म्हणजे असते फिक्स. आणि तुम्हाला एवढे उदाहरण लिहून यायचे तिथं. आता पाहायचं आपल्याला जरा पडला तुम्हाला. आता पहिलं कोणतं इपिस्टॅक्सी. आता इपिस्टॅक्सीमध्ये काय ब्लिडिंग फ्रॉम नोज नाकामधून रक्त येणं. त्यानंतर रायनायटिसमध्ये काय इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन ऑफ नसल कॅव्हिटी. त्यानंतर काय म्हणतात सायनुसायटिसमध्ये इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन ऑफ सायनस. त्यानंतर पाहिलं नसल ब्लॉकमध्ये काय सांगताय म्युकोस गट अकोमुलेशन इन सायनस. त्यानंतर पुढे गेलं कॉमन कोडॉर रायनायटिस. त्यामध्ये कॉमन इन्फेक्शन वगैरे पाहतो आपण. त्यानंतर समटाईम्स देअर विल बी द कॉन्जेनिटल डिसफॉर्मिटी इन नोज. यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण पूर्ण एक सेन्सर ऑर्गन संपवला आहे नोजमध्ये. आणि ह्याचे नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपले अपलोड होऊन जातील. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.